अशी रसरशीत भाजी पाहिली की आपल्या तोंडाला पाणी सुटते आणि लगेचच भूक लागते. नॉनव्हेजला सुद्धा बाजूला सारणारी इतकी चविष्ट आणि चमचमीत अशी मूगची भाजी आपण आज पाहणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. चमचमीत मुगाच्या भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा गॅसवर पॅन ठेवायचा आहे. गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि त्यामध्ये 1 कप मूग टाकून घ्यायचे. आता हे मूग भाजताना अगदी हलकेसे भाजायचे आहेत आणि त्याचा कलर फक्त किंचितसा कलर चेंज होतं आहे, म्हणजे थोडासा असा ब्राऊन कलर होतं आहे. आता या मूग भाजताना इतका सुंदर खमंग असा वास घरामध्ये दरवळतो, म्हणजेच आपला मूग चांगले भाजले गेलेले. गॅस बंद करून एका ताटामध्ये मूग काढून घ्यायचं. आता मूग शिजवण्यासाठी मी अगोदरच गॅसवर एक निर्लेपचं भांडं ठेवलेलं आहे किंवा कुकर घेऊ शकता. तर त्यामध्ये पाणी टाकून पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता त्यामध्ये आपण भाजलेले मूग टाकून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं. आता ते मिक्स केलं की त्यावर झाकण लावून ठेवून द्यायचं. ते मीडियम फ्लेमवर शिजायला ठेवून द्यायचं. आता आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता त्यामध्ये 1 इंच आलं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 चमचे असा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. आता हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करायचं. हे बघा, अशा पद्धतीने आता ह्याची बारीक केलेलं आहे. आता आपली मूग शिजली की नाही ते पाहायचं. आता झाकण उघडायचं. बघा, मस्त अशी पाणी खूप कमी झालेलं आहे, म्हणजे आपली मूग चांगली शिजलेली आहे. 20 ते 25 मिनटं लागले शिजायला. हे बघा, एकदम चांगली शिजलेली आहे. आता गॅस बंद करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि ही जी मूग आहे ना, चांगली घोटून घ्यायची, म्हणजे त्याला एकजीव करायचा सगळं मिश्रण. आता काय करायचं, गॅसवर आपण जी मूग शिजवली तेच निर्लेपचं भांडं घेतलेलं आहे आणि ते गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चमचे मी तेल टाकलेले आहे. थोडंसं आपल्याला चमचमीत अशी भाजी बनवायची आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकताय. आता तेल बघा चांगलं गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले जातील. दालचिनी जाईल, तमालपत्र, लवंग, अजून मिरे आणि आहे आणि त्यानंतर पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. आता जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आता गॅस मी हा मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि बारीक चिरून असा कांदा टाकलेला आहे. आता हा कांदा ह्याच्यापेक्षा बारीक करायचा असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा करू शकतात. आता हा जरा थोडासा कलर चेंज होईपर्यंत किंवा कच्चा पण जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. आता हे बघा कलर चेंज झालेला आहे त्याच्या. आता त्या स्टेपला मग आपण मिक्सरमध्ये जो बारीक मसाला केलेला आहे ना, तो सर्व हिरवा मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करायचं. चांगलं परतून घ्यायचा मसाला. हे बघा, अशा पद्धतीने चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. आता कुठलीही भाजी करताना मसाला चांगला तळून घ्यायचा किंवा परतून घ्यायचा. चांगला 2-3 मिनटं चांगला परतला, त्या मसाल्याचा पूर्ण कच्चा पण गेला पाहिजे. आणि हे बघा, त्याच्यानंतर बारीक चिरून असा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही चॉपरमधून सुद्धा बारीक करू शकतात किंवा त्याची प्युरी पण टाकू शकता. मस्त अशी आपली ही भाजी होते. आता हेही चांगलं परतून घ्यायचं आहे 2 मिनटं. आपण जो मिक्सरमध्ये
थोडासा मसाल्याचं पाणी राहिलेलं आहे ते टाकून त्याच्यामध्ये घ्यायचं आणि परत एकदा 1 मिनटं परतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण लावून ठेवायचे. आता मिनिटभर जरा झाकण लावून ठेवायचं त्याच्यावर, म्हणजे काय होईल, आपला मसाला चांगला शिजला जाईल. हे बघा, मसाला मस्त शिजलेला आहे. त्यामध्ये काही कोरडे मसाले जातील. तर 1 चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरचा मसाला. आता हे सर्व मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगले मिक्स करायचे. गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि मसाले चांगले भाजून घ्यायचे, नाहीतर आपले मसाले जळून जातील. आता मसाले चांगले मिक्स करून घेतले की त्यामध्ये थोडंसं असं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. 1-2 चमचा असं पाणी टाकून घ्यायचं आणि परत मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने सगळे मसाले आता मिक्स करून घेतले. आता त्यावर सुद्धा 1 मिनिट असं झाकून ठेवायचं, म्हणजे मसाला चांगला शिजून जाईल. आता 1 मिनटं झालेले आहेत. बघा, आता आपल्या मसाल्यावर तरी आलेली आहे आणि आपण शिजवलेली मूग आहे ना, आता ती टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आता आपल्याला किती पाणी पाहिजे हे आपल्यावर ठरवायचं, म्हणजे आपल्याला पातळ पाहिजे का थोडं घट्ट पाहिजे, त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचं. आता मी एवढं पाणी टाकलेलं आहे. आता त्याला परत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आता मी थोडं मोठं मीठ घेतलेलं आहे, ते मीठ टाकून घेतलं आहे. मगाशी मीठ टाकलं होतं त्या प्रमाणात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि झाकून घ्यायचं. आता चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आता हे बघा, चांगली उकळी आलेली आहे मस्त. आता गॅस बंद करून टाकलेला आहे. आता बघा, इतकं मस्त असं मूगची भाजी मिळून आलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर. आता हे एवढा आपण रस्सा केलेला आहे. आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो, चपातीसोबत किंवा भातावर सुद्धा ही मूग इतकी सुंदर लागते. तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. आणि या चॅनेलवर भरपूर अशा भाज्या मी अपलोड केलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. आता सर्व करूया. बघा, भाजी इतकी सुंदर झालेली आहे, अगदी चमचमीत भाजी, हॉटेलसारखी भाजी झालेली आहे. पण घरचं खाणं हे एक नेहमी पौष्टिकच असतं, चांगलं असतं. आपण हॉटेलसारखीच आपण घरीसुद्धा बनवू शकतो भाजी. तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगा. भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.